रामकृष्ण हरी माऊली. आज आपण सार्थ श्री तुकारामांची गाथा याच्यातले 291 ते 296 अभंग आणि त्याचा अर्थ ऐकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 291. दोष पळती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने, हे का करू आदरिले खोटे वचन आपुले. तुम्ही पापा भीता आम्हा उपजावया चिंता, तुका म्हणे सेवा कळी काळा जिंकी देवा. अभंगाचा अर्थ आहे का? अहो देवा, तुमच्या संकीर्तनाने सगळे दोष दूर पळतात असे तुम्ही भागवतादी ग्रंथातून सांगितलेले आहे. हे तुमचे वचन खोटे तर नाही ना? आमच्या हातून पाप होऊ नये याची भीती तुम्हाला वाटते आणि आम्हाला जन्म घेण्याची भीती वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचे नामसंकीर्तन केल्याने भक्ताला कळी काळाची भीती नसते, त्यामुळे मी तुमचे नामस्मरण कायम करतो. आता कळी काळ हा शब्द इथे आलेला आहे म्हणून त्याचा अर्थ आहे का? कळी काळाची भीती म्हणजे काय? तर मृत्यूची किंवा यमाची भीती उरत नाही. नामसंकीर्तनाने कळी काळाची भीती उरत नाही म्हणजे मृत्यूची किंवा यमाची भीती उरत नाही. उलट भक्तीने कळी काळाला जिंकता येते, म्हणजेच मृत्यूला जिंकता येते. आता अभंग क्रमांक 292. करा नारायणा माझ्या दुःखाची खंडणा, वृत्ती राखा पायांपाशी वस्ती धरुनी मानसी. पळोनिया लळा आता पाववावे फळा, तुका म्हणे दीन त्यांचा हरत या सीण. अर्थ, अहो नारायणा, तुम्ही माझे दुःख नाहीसे करा. माझ्या मनात तुम्ही वस्ती करून राहा. माझे मन सतत तुमच्या चरणी राहू दे आणि हे माझे लाड तुम्ही पुरवा. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, जे दीन आहेत, गरीब आहेत, त्यांचे दुःख दूर करणारे तुम्ही आहात, तर दीन लोकांचे दुःख तुम्ही दूर करा. आता अभंग 293. मी तो दीनाहुनी दीन माझा तुझ अभिमान, मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित. दीनानाथा कृपाळुआ सांभाळावे आपुल्या नावा, तुका म्हणे आता भले नव्हे मोकलिता. अर्थ, देवा, मी गरिबांपेक्षा गरीब म्हणजे दीनांपेक्षा दीन आहे, तरी पण तुला माझा अभिमान आहे. देवा, तू माझे कल्याण कर. तू कृपाळू, दीनांचा कैवारी असे तुमचे नाव आहे, ते तुम्ही राखा. तुकाराम महाराज म्हणतात, तू जर माझ्याकडे लक्ष दिले नाहीस तर तू जो दीनांचा कैवारी तुला म्हणतात ते तुला शोभणार नाही. तेव्हा तू माझ्याकडे लक्ष दे, मी दीनांच्याहून दीन आहे. 294 अभंग ऐका. नाही दुकाळलो अन्ना परिया मान जनार्दना, देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी. भोगी भोगविता बाळासवे तोची पिता, कर्म अकर्म जळाले प्रौढ तुका ते उरले. अर्थ, मी अन्न खाण्यासाठी जगतो असे नाही, अन्नाविषयी भुभुक्षित आहे असेही नाही, तर माझा हेतू त्या जनार्दनाचा मान राखावा असा आहे. मी चांगले कर्म करताना आणि वाईट प्रसंगी देवाला साक्षी करतो. ज्याप्रमाणे मुलाबरोबर वडील असले की लहान मुलाच्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था वडीलच पाहतात, त्याप्रमाणे देव माझी सर्व व्यवस्था पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात, चांगली आणि वाईट कर्म
ज्या ठिकाणी जळून जातात अशा श्रेष्ठ आत्मपदी मी आता आहे. अभंग क्रमांक 295. संत मागे पाणी नेदी एकचुळी, दासी आंघोळी ठेवी पाणी. संतांसी देखोनी होय पाठमोरा, दासीची या पोरा चुंबन देतो. संतांसी देखोनी करीतो टवाळ्या, भावे धुतो चोळ्या दासीचिया. तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, जातो यमलोका भोगावया. अर्थ, संतांनी पाणी मागितले तर एक चुळभर पाणी सुद्धा एखादा मनुष्य देत नाही, पण एखाद्या दासीकरता आंघोळीचे गरम पाणी ठेवतो. संतांकडे पाठ फिरवतो, पण दासीच्या मुलाचे मुके घेतो. संतांच्या पाठीमागे तो संतांच्या टवाळ्या करतो, पण दासीच्या चोळ्या मात्र आवडीने धुतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाच्या तोंडावर थुंका. तो माणूस मेल्यावर यमलोकात त्याचे भोग भोगण्याकरता जातो. आता अभंग क्रमांक 296. आशाबद्ध वक्ता. धाक श्रोत्रियाच्या चित्ता, गातो तेही नाही ठावे, तोंडवासी काही द्यावे. झाले लोभाचे मांजर, पोट भरे दारोदार. वाया गेले ते भजन, उभयता लोभी मन. बहिरे मुके एके ठाई, झाले तैसे तया दोही. माप आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही. रीती रिकाणी. अर्थ, एखादा वक्ता हरिभजन करण्यासाठी गावात आला. त्याच्या मनात जर पैशाचा लोभ असेल तर गावातील लोकांच्या मनात अशी भीती निर्माण होते की हा आपल्याजवळ काही मागेल, हा धोका त्यांना निर्माण होतो. भगवंतांचे गायन तो करतो, पण भगवंतांबद्दल त्याला काहीच ज्ञान नसते, तरी तो गात असतो. मात्र मनात त्याच्या श्रोत्यांनी आपल्याला काही द्यावे ही भावना असते. त्या वक्त्याची वृत्ती मांजराप्रमाणे असते. मांजर जसे घरोघर फिरून पोट भरते, त्याप्रमाणे हा वक्ता पोट भरतो. अशा वक्त्याचे ऐकलेले भजन व गायलेले भजन दोनही वाया जाते. म्हणजे जो ऐकतो त्याला पण पुण्य मिळत नाही आणि जो गातो त्याला पण नाही, कारण दोघांच्याही मनात लोभ असतो. बहिरा आणि मुका एकत्र आल्यावर जसे व्यर्थ आहे, तसे आशाबद्ध वक्ता आणि त्याच्या कथेला भुललेला श्रोता त्या मुक्या बहिऱ्याप्रमाणे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, गोणीतून मोजून धान्य काढले की ते माप आणि गोणी दोन्ही रिकामे होतात. तसेच आशाबद्ध वक्ता आणि त्याला भुललेला श्रोता दोघेही रिकामेच राहतात. रिकामे म्हणजे ज्ञानाने रिकामे राहतात. मंडळी, असे होते आजचे अभंग. पुन्हा एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. आज एवढंच. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.